गुड मॉर्निंग. आज आपण केमिस्ट्री भाग 2 या विषयात युनिट नंबर 10 हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स या चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत. पहिल्या पानावर लिहिलेली एक छोटीशी ओळ बारकाईनं वाचली तर ती सांगते, कंपाउंड्स परसिस्ट इन द एन्व्हायरमेंट ड्यू टू दिअर रेजिस्टन्स टू ब्रेकडाऊन बाय सॉइल बॅक्टेरिया. टेक्स्ट बुक आपण पुन्हा पुन्हा वाचावं असं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, कारण यामध्ये जो संदेश दिलेला असतो तो तुम्हाला 12वी नंतर दिल्या जाणाऱ्या परीक्षांसोबतच आयुष्यभरासाठी पुरेसा ठरणार आहे. यात असं म्हटलंय की हॅलोजनेटेड डेरिव्हेटिव्ह जे आहेत हे वातावरणामध्ये अनंत काळासाठी किंवा खूप साऱ्या काळासाठी टिकून राहतात, कारण यांना आपल्या जमिनीमध्ये असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांना नष्ट करू शकत नाहीत. आणि ही अतिशय चिंताजनक गोष्ट असते, कारण हॅलोजनेटेड कंपाऊंड हे साधारणपणे खूप मोठ्या प्रमाणावर पोल्युशन करत असतात, प्रदूषण करत असतात. आणि त्यामुळे जर बॅक्टेरियांना, ज्या बॅक्टेरिया आपल्या पृथ्वी तलावरचा कचरा नष्ट करण्याची मदत करतात, त्यांना जर ते दाद देत नसतील तर हे प्रदूषण आपण वर्षानुवर्ष टिकवून ठेवतो, जे की घातक आहे. क्लोरिनेटेड, ब्रोमिनेटेड आणि आयोडीन, फ्लोरीन सारखे घटक असणारे हे जे हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स आहेत, ज्याच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये अतिशय विस्तारानं बघणार आहोत, यामुळे मानवाला आणि प्राण्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. ते कसं, ते सर्व आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. हॅलो म्हणजे काय? हॅलोजन. आणि अल्केन्स आणि अरिन्स इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलेलं असेल. अल्केन, अल्कीन, अल्काईन हे हायड्रोकार्बनचे विविध रूप आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आले, अल्कोहोल आलं, ऍसिड आलं, इस्टर आलं. त्याचप्रमाणे जर समजा तुम्ही अल्केनच्या एखाद्या हायड्रोजनला क्लोरो कंपाऊंडनं रिप्लेस केलं तर त्याला आपण हॅलो अल्केन असं म्हणू शकतो. हा चॅप्टर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यामागचा जो उद्देश होता तो उद्देश आपण पाहूया. Name haloalkanes and haloarenes according to IUPAC system from their given structure. इयत्ता 11वीच्या अल्केन, अल्काईन आणि अल्कीन अशा चॅप्टरमध्ये किंवा हायड्रोकार्बन अशा चॅप्टरमध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अल्केन्स काय असतात, हायड्रोकार्बन्स काय असतात आणि त्यांचं नामकरण कसं करतात, म्हणजे त्यांना नावं कशी दिली जातात, त्याच्यामध्ये एक कॉमन नेम असतं, एक IUPAC नेम असतं. IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. संपूर्ण जगभरातल्या शास्त्रज्ञांना मान्य असणारं, ओळखलं जाऊ शकणारं असं एकच नाव सर्व केमिकल कंपाऊंडला असावं, म्हणून IUPAC नावाच्या एका जागतिक संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे सर्व केमिकल कंपाऊंडना नावं दिली जातात. ते तुम्ही 11वीला बघितलेलं असेल. दुसरा उद्देश आहे डिस्क्राईब द रिएक्शन्स इन्व्हॉल्व्ड इन द प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन अँड हॅलो अरिन and understand various reactions that they undergo. म्हणजे आपल्याला हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स कसे तयार व्हायचे, कसे तयार होतात हे बघायचंय, आणि त्याचबरोबर ते तयार झाल्यानंतर त्यांचा उपयोग करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रिएक्शन केल्या जाऊ शकतात हे बघायचं. कोरिलेट द स्ट्रक्चर ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स विथ व्हेरियस टाइप ऑफ रिएक्शन. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन आपल्याला माहिती आहेत त्यामध्ये जर हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन असतील तर कोणते प्रॉडक्ट तयार होऊ शकतात हे देखील आपल्याला बघायचं. चौथा उद्देश आहे यूज स्टेरिओकेमिस्ट्री ॲज अ टूल फॉर अंडरस्टँडिंग द रिएक्शन मेकॅनिझम. स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे काय की ज्याप्रमाणे कार्बनला 4 व्हॅलन्सी असतात आणि तो 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये कसा दिसतो हे तुम्ही 8वी, 9वी, 10वीला आणि विशेषतः 11वीला पाहिलेलं असेल. तुम्ही जसा 3D पिक्चर बघता आणि 3D गॉगल घातल्यानंतर तुम्हाला चित्रपटातला हिरो अगदी तुमच्या आसपास वावरताना भास होतो, तसं स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे वहीच्या पानावर लिहिलेला मॉलिक्यूल हा 3 डायमेन्शन मध्ये कसा दिसत असेल हे इमॅजिन करायचं आणि त्यानुसार त्याच्या भोवती घडणारे रिएक्शन्स आणि त्या रिएक्शनचं मेकॅनिझम हे समजून घ्यायचं. रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे काय की एखादी रिएक्शन कशा पद्धतीनं घडते, सर्वात अगोदर कोणता रिएजंट येतो, तो सॉल्व्हंट मध्ये कसा डिझॉल्व्ह होतो, त्याच्यावर रिएक्टिव्ह साईट कशी तयार होते, मग येणारा दुसरा रिएजंट त्याच्याशी कशा प्रकारे रिएक्ट होतो, प्रॉडक्ट कसं तयार होतं आणि मग ते
आपल्याला काय कामाला येऊ शकतं, हे सगळं बघणं म्हणजे रिॲक्शन मेकॅनिझम. स्टेप वाईज प्रोग्रेस ऑफ एनी केमिकल रिॲक्शन इज रिॲक्शन मेकॅनिझम. पुढचा उद्देश आहे की अप्रिशिएट द ऍप्लिकेशन्स ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय, की आपण जे ऑर्गॅनिक कंपाऊंड बघतोय की ज्याच्यामध्ये कार्बन हा मुख्य घटक आहे, कार्बनच्या मोठमोठ्या चेन आहेत, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, यालाच जर समजा तुम्ही मेटल बरोबर कॉम्प्लेक्स बनवले तर त्याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला रिॲक्शन्स मध्ये करता येतो. मी पूर्वीही बोललो की केमिस्ट्री हे आता मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट होत चाललाय. आतापर्यंत आपण फिजिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा वेगवेगळ्या केमिस्ट्रीबद्दल बोलत होतो. परंतु जसं जसं रिसर्च पुढे जात आलंय तसं तसं या चारही रिॲक्शन मधली सीमारेषा धूसर होत चालली आणि त्यामुळं इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट समोर यायला लागली. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय, की मेटल आतापर्यंत आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकत होतो आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकत होतो. परंतु 1970 सालानंतर जेव्हा केमिस्ट्रीमध्ये मेटल्सचा उपयोग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये व्हायला लागला तेव्हा ऑर्गॅनोमेटॅलिक नावाचे कंपाऊंड्स जगामध्ये मान्यता पावायला लागले आणि मग त्यांचा दैनंदिन केमिस्ट्रीमध्ये कसा उपयोग होतो हे आपण बघूया. हायलाइट द एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ पॉलीहॅलोजन कंपाऊंड. तुम्ही सगळेजण घरी रेफ्रिजरेटर वापरता, त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन नावाचा एक कंपाऊंड किंवा गॅस पूर्वी असायचा आणि त्यामुळं खूप सारं प्रदूषण होऊन पृथ्वीच्या ओझोनच्या थराला इजा पोहोचायची. तर हे जे पॉलीहॅलोजन म्हणजे एकापेक्षा जास्त हॅलोजन एलिमेंट्स एकाच कंपाऊंड मध्ये असणं, याला पॉलीहॅलोजनेटेड कंपाऊंड असं आपण म्हणतो. हे आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये. तर या चॅप्टरचा उद्देश असा आहे की पॉलीहॅलोजनेटेड कंपाऊंड म्हणजे खूप सारे हॅलोजन असणारे अल्काइल कंपाऊंड जर एन्व्हायरमेंट मध्ये असतील तर त्याचा काय चांगला वाईट परिणाम या एन्व्हायरमेंट होणार आहे हे आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघू की हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन्स कसे तयार होतात. द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑर ॲटम्स म्हणजे एक किंवा अनेक in an aliphatic or aromatic hydrocarbon by halogen atom or atoms result in the formation of haloalkane and haloarine. अरिन म्हणजे aromatic compound, हॅलो म्हणजे ज्याच्यावर हॅलोजन ग्रुपचं सबस्टिट्यूशन झालेलं आहे किंवा ज्याच्यामध्ये हॅलोजन ग्रुप आहे. Haloalkanes are compounds in which one of the hydrogen or one or more than one hydrogen are replaced by halo group. हॅलो ग्रुप म्हणजे कोणते? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. साधारणपणे या 4 हॅलोजन कंपाऊंड्स पासून खूप सारे ऑर्गॅनो हॅलोजन हे सुद्धा याच प्रकारच्या कंपाऊंडचं नाव आहे. तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये हॅलोजन आहे म्हणून त्याला ऑर्गॅनो हॅलोजन असं म्हटलं जातं. तर हे अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड तयार होतात. अल्किल हॅलाइड म्हणजे कोणते? ज्याच्यामध्ये ॲलिफॅटिक चेन आहे आणि हॅलोजन कंपाऊंड आहे. आणि अरिल हॅलाइड म्हणजे कोणते? ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग आहे आणि हॅलाइड ग्रुप आहे किंवा हॅलोजन ग्रुप आहे. हॅलो अल्केन्स मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये आपण म्हटलं ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असतात. आपण 11वीला हायब्रिडायझेशन बघितलेलं आहे. sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे सिंगल बॉन्ड कंपाऊंड, डबल बॉन्ड कंपाऊंड आणि ट्रिपल बॉन्ड कंपाऊंड असं बघितलं. तर हॅलो अल्केन मध्ये साधारणपणे सिंगल बॉन्ड कंपाऊंड म्हणजे sp3 हायब्रिडाइज कंपाऊंड असतात. आणि हॅलो अरिन्स मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याच्यावर जर हॅलोजन कंपाऊंड असेल तर त्याला sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला तो हॅलोजन जोडलेला असतो. म्हणजे sp3 हायब्रिडाइज असेल तर हॅलो अल्केन आणि sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असेल तर त्याला साधारणपणे अरिल ग्रुप असं आपण म्हटलं जातं. तुम्ही पुन्हा एकदा तो 11वीचं पुस्तक हातामध्ये घ्यायचंय आणि अल्केन, अल्किन, अल्काईन त्यांचं नोमेनक्लेचर, त्यांची नाव ठेवण्याची पद्धत, त्याच्यातलं हायब्रिडायझेशन हे सगळे चॅप्टर पुन्हा एकदा वाचून काढायचे. मी हे पुन्हा पुन्हा सांगतो की 12वी नंतरच्या परीक्षा या तुमच्या 60% 12वी आणि 40% 11वीचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असतो. 11वीचा पाया पक्का असेल तर 12वी समजायला खूप सोपं जातं. आता या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे स्पेसिफिकली? प्रिपरेशन, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ ऑर्गॅनो हॅलोजन कंपाऊंड.
हे ऑर्गॅनो हॅलोजन कंपाऊंड आपण कसे तयार करणार आहोत, त्यांच्या रिएक्शन्स कशा होणार आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्यांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे केला जातो, हे सर्व आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. सर्वात पहिलं हॅलोजनचं क्लासिफिकेशन कसं असतं, म्हणजे तुमच्या समोर जर एखादा हॅलो अल्केन किंवा हॅलो अरिन कंपाऊंड दिला तर तुम्ही त्याला कसं ओळखणार आहात. या चित्रामध्ये पहिलं तुम्हाला दाखवलंय की C2H5X असा एक फॉर्म्युला दाखवलाय. त्याला म्हटलंय मोनो हॅलो अल्केन. मोनो म्हणजे काय, एक. हॅलो म्हणजे काय, हॅलोजन ग्रुप. आणि अल्केन म्हणजे तुमचा पॅरेंट अल्केन ग्रुप की ज्याच्यावर हा हॅलोजन जोडलेला आहे. तुम्ही जर अल्केन हे चॅप्टर 11वीचं आठवलं तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट इज अल्केन. इट हॅज अ फॉर्म्युला ऑफ CnH2n+2. मग त्या CnH2n+2 मधला एक हायड्रोजन ऍटम जर आपण रिप्लेस केला कुठल्याही हॅलोजन कंपाऊंड, म्हणजे क्लोरो, ब्रोमो, फ्लोरो किंवा आयोडो, तर काय होईल, तुम्हाला हॅलो अल्केन कंपाऊंड मिळेल आणि त्याचा फॉर्म्युला असेल C2H5X. इथून पुढे लक्षात ठेवायचं, X इज इक्वल टू हॅलोजन. इट कॅन बी Cl, Br, F और I. मग मोनो हॅलो अल्केनचा फॉर्म्युला असेल C2H5X. जर समजा तुमच्या अल्केनमध्ये दोन हॅलोजन कंपाऊंड आहेत, दोन हॅलोजन ऍटम आहेत, तर काय होईल, डाय हॅलो अल्केन तयार होईल. CH2X, CH2X. म्हणजे दोन हॅलोजन ऍटम जर असतील तर त्याला डाय हॅलो अल्केन असं म्हणायचं. आणि जर तीन हॅलोजन ऍटम असतील तर त्याला ट्राय हॅलो अल्केन असं म्हणायचं. आणि जर चार असतील तर टेट्रा हॅलो अल्केन म्हणायचं. CCl4 नावाचं एक कंपाऊंड आहे जे की सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं, कार्बन टेट्रा क्लोराईड. हे याच्यामध्ये काय असतात, चार हॅलोजन कंपाऊंड असतात. ट्राय हॅलोजन कंपाऊंड मध्ये क्लोरोफॉर्म हे तुमच्या माहितीतलं कंपाऊंड आहे. CHCl3 असं त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये 3 क्लोरीन आहे, म्हणजे तो काय आहे, ट्राय हॅलो अल्केन आहे, CHCl3. तर अशा प्रकारे मोनो, डाय आणि ट्राय अशा प्रकारचे हॅलो अल्केन्स क्लासिफाय केले जाऊ शकतात. आता हे झाले ॲलिफॅटिक कंपाऊंड. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये बघूया आपण काय होतं. तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेन्झीन रिंग. त्या बेन्झीन रिंग वर तुम्हाला माहिती आहे की आपण 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर देतो, म्हणजे कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असं म्हणतो. त्यातला जर एक हायड्रोजन रिप्लेस केला गेला तर त्याला म्हणता येईल मोनो हॅलो अरिन. जर 2 हायड्रोजन रिप्लेस झाले तर आपण त्याला म्हणू डाय हॅलो अरिन. आणि 3 जर रिप्लेस झाले तर ट्राय हॅलो अरिन. अशा प्रकारे पॉली हॅलो अरिन. 6 पर्यंत 6चे 6 जर हायड्रोजन रिप्लेस केले गेले तर त्याला पॉली हॅलो अरिन असं आपण म्हणू शकतो. यानुसार सुद्धा आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. आपण हायब्रिडायझेशन बद्दल बोललो, तर हे जे क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड आहे याच्यात अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्सला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हॅलो अल्केन असंही म्हटलं जातं. ते कशानुसार म्हटलं जाईल की ज्या कंपाऊंड मध्ये तुमचा हॅलो ऍटम म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन आणि आयोडीन जर समजा प्रायमरी कार्बनला जोडले गेलेले असतील तर त्याला प्रायमरी हॅलो अल्केन असं म्हटलं जाईल, किंवा त्याला अल्किल हॅलाइड असं म्हणू. इथून पुढे लक्षात ठेवायचं की अल्काइल हॅलाइड, हॅलो अल्केन्स, ऑर्गॅनो हॅलोजन्स हे साधारणपणे एकाच क्लासचे कंपाऊंड आहेत. त्यांचं नॉमेनक्लेचर आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. इन अल्किल हॅलाइड्स द हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड टू अन अल्किल ग्रुप, आणि तो अल्किल ग्रुप जर प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जाईल. आपल्याला माहिती आहे की प्रायमरी कार्बन ऍटम म्हणजे कोणता, असा कार्बन ज्याच्या शेजारी दुसरा एकच कार्बन ऍटम आहे. सेकंडरी कार्बन ऍटम म्हणजे जो दुसऱ्या 2 कार्बन ऍटमला जोडला गेलेला आहे. आणि टर्शरी कार्बन ऍटम म्हणजे जो इतर 3 कार्बन ऍटमला जोडला गेलेला आहे. हे तुम्ही पुन्हा एकदा 11वीच्या पुस्तकामधून डिटेल्स पाहू शकता त्याचे. तर अशा प्रकारे अल्किल हॅलाइड्स प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी अशा स्वरूपामध्ये सुद्धा क्लासिफाय केले जाऊ शकतात. दुसरा प्रकार आहे अलिलिक हॅलाइड. आता अलील हा शब्द कुठून आला,
अलिलिक पोझिशन असा एक केमिस्ट्रीमध्ये प्रकार असतो. These are the compounds in which halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is attached to carbon-carbon double bond. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्डच्या शेजारी एक कार्बन ॲटम असेल तर त्या कार्बन ॲटमला अलिलिक कार्बन असं म्हटलं जातं. आणि त्या अलिलिक कार्बनला जर तुमचा हॅलोजन जोडलेला असेल तर त्या कंपाऊंडला अलिलिक हॅलाइड असं म्हटलं जातं. मग तो ॲलिफॅटिक चेन पण असू शकते किंवा क्लोज रिंग स्ट्रक्चर पण असू शकतं. पुस्तकामध्ये तुम्हाला 2 पोझिशन दाखवल्या. एका पोझिशन मध्ये डबल बॉन्डच्या शेजारी CH2 आहे आणि CH2 ला हॅलोजन जोडलेला आहे, त्याला म्हणायचं अलिलिक हॅलाइड. पुढे आपण व्हिनाइल हॅलाइड बघणार आहोत. अलिलिक मध्ये आणि व्हिनाइल मध्ये बऱ्याचदा मुलांची गणलत होते, कारण अलिलिक मध्ये डबल बॉन्ड आहे, व्हिनिल हॅलाइड मध्ये सुद्धा डबल बॉन्ड आहे, परंतु अलिलिक पोझिशन मध्ये हॅलोजन हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जोडलेला असतो, डबल बॉन्डला थेट जोडलेला नसतो. आणि व्हिनिलिक हॅलाइड मध्ये हॅलोजन ॲटम हा थेट डबल बॉन्डच्या कार्बनला जोडलेला असतो. हा यातला फरक आहे. पुढचा प्रकार आहे बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिल म्हणजे काय? ज्या कार्बनला एका बाजूला बेन्झिन रिंग जोडलेली आहे अशा कार्बनला बेन्झिलिक कार्बन म्हणतात. तो सुद्धा sp3 हायब्रिडाइज कार्बनच असतो. These are the compounds in which halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is attached to aromatic ring. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हॅलोजन ॲटम हा sp3 म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असणारा कार्बन. sp3 हायब्रिडाइज कार्बनला डबल बॉन्ड नसतो, त्याचे 4ही व्हॅलन्सी या सिंगल बॉन्ड फुलफिल केलेल्या असतात. तर अशा sp3 हायब्रिडाइज कार्बनला जर जोडलेला असेल तर त्याला बेन्झिलिक हॅलाइड असं म्हणायचं. मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असा पुन्हा याच्यामध्ये प्रकार होऊ शकतो, कारण तो जो बेन्झिलिक कार्बन आहे त्याच्या 4 व्हॅलन्सीला जर समजा एकच बेन्झिन रिंग जोडलेली असेल तर तो झाला प्रायमरी कार्बन. जर त्याच्या त्या बेन्झिलिक पोझिशनला एक बेन्झिन जोडलेला आहे आणि दुसरा मिथिल ग्रुप किंवा इथिल ग्रुप किंवा एनी अल्किल ग्रुप जोडलेला असेल तर तो सेकंडरी कार्बन होईल. आणि जर त्याच्या 2 उरलेल्या व्हॅलन्सीला CH3 किंवा C2H5 किंवा एनी अदर अल्किल ग्रुप जोडलेला असेल तर तो टर्शरी कार्बन होईल. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं क्लासिफिकेशन केलं होतं ते क्लासिफिकेशन या ठिकाणी लागू होऊ शकतं. परंतु ती पोझिशन बेन्झिलिक आहे. बेन्झिलिक म्हणजे फिनिलच्या किंवा बेन्झिन रिंगला जोडला गेलेला कार्बन, आणि त्याला जर तुमचा हॅलोजन जोडलेला असेल तर त्याला बेन्झिलिक हॅलाइड असं म्हणायचं. हे सगळे स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यासाठी हे तुम्ही नेहमी कागदावर काढले पाहिजे. कारण वाचताना हे खूप सोपं दिसतं, बघताना खूप सोपं दिसतं, परंतु जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष हे कंपाऊंड परीक्षेमध्ये आठवायचे असतात तेव्हा परीक्षेच्या टेन्शनमध्ये नक्की सिंगल बॉन्डला जोडलेला होता की डबल बॉन्डला जोडलेला होता हे लवकर लक्षात येत नाही. आता हा आपण क्लास बघतोय व्हिनिलिक हॅलाइड. म्हणजे वी आर कनेक्टिंग दिस हॅलोजन ॲटम टू अ sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. आतापर्यंत जे आपण बघितले त्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा sp3 कार्बन ॲटमला जोडला गेलेला होता. नाऊ these are the compounds in which halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom. आणि sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम म्हणजे C डबल बॉन्ड C. तर या ठिकाणी तुम्ही बघताय चित्रामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डला एक हॅलोजन जोडलेला आहे X. मग तो पण ओपन चेन कार्बन बॉन्ड असू शकतो किंवा एखाद्या रिंग स्ट्रक्चर मधला कार्बन डबल बॉन्ड असू शकतो. आणि त्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला एक हायड्रोजन जर हॅलोजन रिप्लेस केलेला असेल तर त्याला व्हिनिलिक हॅलाइड असं म्हणतो. आता हा अरिल हॅलाइड. आपण बेन्झिल हॅलाइड बघितलं. बेन्झिल हॅलाइड मध्ये काय होतं? बेन्झिन रिंगच्या शेजारी एक कार्बन होता आणि त्याला हॅलोजन जोडला गेलेला होता. आणि अरिल हॅलाइड मध्ये काय आहे? डायरेक्ट बेन्झिन रिंगच्या sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला म्हणजेच अरोमॅटिक रिंगला तुमचा हॅलोजन ग्रुप जोडलेला आहे. These are the compounds in which halogen atom is directly bonded to the sp2 hybridized carbon atom of an aromatic ring. म्हणजे या ठिकाणी तुमचा हॅलोजन ॲटम
हा डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला कनेक्ट झालेला आहे, म्हणून याला अरिल हॅलाइड असं म्हणायचं. अरिल म्हणजे काय? अरोमॅटिक रिंग. आणि हॅलाइड म्हणजे काय? हॅलाइड म्हणजे हॅलोजन ग्रुप, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन किंवा आयोडीन यापैकी कुठलाही एक. अशा प्रकारे हे अरिल हॅलाइड तयार होतं. आता याला आपण नोमेनक्लेचर कसं करतो, म्हणजे हॅलो अल्केन, ऑर्गॅनो हॅलोजन, अल्किल हॅलाइड, अल्किलिडिन हॅलाइड, जेमिनल हॅलाइड, विसिनल हॅलाइड, हे कशा प्रकारे नावं दिलेली असतात, ही कुठंतरी आपण आजपर्यंत वाचलेली नावं असतील, तर ही नावं कशी ठरवली जातात हे आपण बघणार आहोत. The common names of alkyl halides are derived by naming alkyl group followed by the name of halide. सगळ्यात सोपी मेथड कोणती आहे की ज्या पॅरेंट अल्केन पासून हे अल्किल हॅलाइड कंपाऊंड बनलेलं आहे त्याच्या नावासमोर हॅलाइड असं लिहिलं की आपल्याला अल्किल हॅलाइड या कंपाऊंडचं नाव मिळतं. आणि जी IUPAC सिस्टम असते त्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड्स आर नेम्ड ॲज हॅलो सबस्टिट्यूटेड हायड्रोकार्बन्स. म्हणजे हॅलो सबस्टिट्यूटेड म्हणजे क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, फ्लोरीन आहे याचं नाव अगोदर येणार. आणि ज्या पॅरेंट अल्केन पासून तो कंपाऊंड बनलेला आहे, पॅरेंट म्हणजे मूळ, मूळ ज्या हायड्रोकार्बन पासून हा डेरिव्हेटिव्ह बनलेला आहे त्याचं नाव शेवटी येणार. म्हणजे 2-क्लोरोप्रोपेन हे IUPAC नाव आहे. पहिल्यांदा काय आलं? हॅलोजनचं नाव आलं, त्याची पोझिशन आली, आणि नंतर प्रोपेन हे नाव आलं, कारण त्या कंपाऊंडमध्ये 3 कार्बन आहेत हे त्याच्यावरनं सिद्ध होतं. फॉर मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज कॉमन अँड IUPAC नेम्स आर सेम. म्हणजे क्लोरोबेन्झीन, फ्लोरोबेन्झीन, आयोडोबेन्झीन ही नावं कॉमन नेम सिस्टममध्ये आणि IUPAC सिस्टममध्ये सारखीच असतात. आपण नोमेनक्लेचरमध्ये बघतो की 2 प्रकारचे नोमेनक्लेचर सिस्टम असतात. एक असते कॉमन नेम किंवा त्याला ट्रिव्हियल नेम असंही म्हटलं जातं. म्हणजे जे सर्रासपणे आपण बोलीभाषेमध्ये बोलतो त्याला म्हणतात कॉमन नेम किंवा ट्रिव्हियल नेम. आणि दुसरं जे नाव असतं ते IUPAC सिस्टममध्ये नाव असतं की जे जगभरातले केमिकल कंपाऊंड सर्व शास्त्रज्ञांना सारख्याच प्रमाणात ओळखू यावेत म्हणून जी नावाची सिस्टम दिली गेलेली आहे त्या IUPAC सिस्टममध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज दोन्हीकडे सारखेच असतात. परंतु जेव्हा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हकडे आपण जातो त्यावेळेस मात्र याच्यामध्ये बदल होतो. ऑर्थो, मेटा आणि पॅरा अशी नावं आपण अरिल कंपाऊंडमध्ये बघितलेली आहेत की बेन्झीनच्या एका रिंगला जर समजा एखादा सबस्टिट्युएंट असेल तर त्याला आपण पहिला नंबर देतो आणि त्याच्या शेजारचे दोन्ही कार्बन ॲटम हे त्याचे ऑर्थो पोझिशन असतात. त्या सबस्टिट्युटेड कार्बनच्या विरुद्ध बाजूचा म्हणजे 4 नंबरचा जो कार्बन असतो त्याला आपण पॅरा पोझिशन म्हणतो. आणि 3 आणि 5 नंबरचे जे कार्बन असतात त्यांना मेटा पोझिशन असं आपण म्हणतो. आणि म्हणून ज्यावेळेस IUPAC सिस्टममध्ये आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला कुठल्या क्रमांकावर हॅलोजन ॲटम जोडला गेलेला आहे हे न्यूमरल्सच्या सहाय्यानं सांगता येतं. म्हणजे 1,2 डायक्लोरो बेन्झीन असं जर म्हटलं तर त्याच्या 1 आणि 2 पोझिशनला क्लोरो हा कंपाऊंड अटॅच झालेला आहे असं आपल्याला समजतं. किंवा 1,3 किंवा 1,4 अशी जर नावं असतील तर याचा अर्थ त्या बेन्झीन रिंगच्या किंवा त्या ॲरोमॅटिक स्ट्रक्चरच्या पहिल्या आणि तिसऱ्या किंवा पहिल्या आणि चौथ्या पोझिशनला हॅलोजन ॲटम आहे. मग तो हॅलोजन ॲटम क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, फ्लोरीन आहे हे अल्फाबेटिकली त्या ठिकाणी लिहिलं जातं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ब्रोमीन लिहा, जर क्लोरीन असेल तर दुसऱ्या नंबरला क्लोरीन येईल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा परत अल्फाबेटिकल सिस्टम असते. आता या ठिकाणी काही उदाहरणं तुम्हाला दिलीत नॉमेनक्लेचरची. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत स्ट्रेट चेन म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंड. पहिला आहे CH3 CH2 CH2Br. याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. म्हणजे हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. N प्रोपिल ब्रोमाइड असं त्याचं कॉमन नेम आहे. प्रोपिल ब्रोमाइड का म्हटलं? कारण तो प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. तो N म्हणजे नॉर्मल स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये ब्रोमीन हा ॲटम आहे म्हणून त्याला ब्रोमाइड म्हटलेला आहे. तर हे झालं कॉमन नेम. IUPAC नेम मध्ये काय म्हणता येईल की ही 3 मेंबर
चेन आहे, त्यामुळे याला प्रोपेन असं म्हटलं. त्याच्या 1 पोझिशनला ब्रोमो कंपाऊंड आहे, ब्रोमो ॲटम जोडलेला आहे. 1 पोझिशन साधारणपणे ती पोझिशन असते जिला कुठला तरी सबस्टिट्युएंट जोडलेला असतो, म्हणून 1 ब्रोमो प्रोपेन असं या कंपाऊंडचं नाव होतं. दुसरं उदाहरण आहे आयसोप्रोपिल क्लोराईड. याच्यामध्ये सुद्धा 3 कार्बन आहेत, परंतु जो सबस्टिट्युएंट क्लोरीन आहे तो 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे. आपण जेव्हा अल्केनचं नॉमेनक्लेचर बघितलं होतं त्यावेळेस आपण आयसोप्रोपेन हा कंपाऊंड बघितला होता. पुन्हा एकदा तुम्ही त्या पुस्तकाला व्हिजिट करा आणि तशाच पद्धतीनं 2 नंबरच्या पोझिशनला क्लोरीन जोडलेला आहे, म्हणून याचं IUPAC नाव झालं 2-क्लोरोप्रोपेन. हे नाव वाचताक्षणी तुमच्या असं लक्षात येईल की हा प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे, याच्यामध्ये क्लोरीन ॲटम जोडलेला आहे आणि हा 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे. आता याला 2 नंबरचा कार्बन का म्हटलं? कारण आपण हायड्रोकार्बनच्या नॉमेनक्लेचरमध्ये असं बघितलं इयत्ता 11वीच्या तकामध्ये की ज्या वेळेस एखादा हेट्रो सबस्टिट्युएंट त्या कार्बन चेनला जोडलेला असतो त्याचा क्रमांक त्याच्या नावापुढे लिहिला जातो आणि या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनला क्लोरीन जोडलेला आहे, म्हणून 2-क्लोरोप्रोपेन हे त्याचं IUPAC नेम आहे. बरोबर. तिसरं उदाहरण आहे आयसोब्युटिल क्लोराईड. आयसोब्युटिल ग्रुप म्हणजे काय? हा ब्युटिल आहे म्हणजे याच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि हा आयसो आहे म्हणजे ब्रँच्ड आहे. याच्या 2 नंबरच्या कार्बनला ब्रँचिंग झालेलं आहे आणि आपण इथं बघितलं की पहिल्या नंबरला क्लोरो म्हटलं आणि दुसऱ्या नंबरला मिथिल प्रोपेन असं म्हटलं. कारण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये तुम्ही यू सिलेक्ट द लॉंगेस्ट पॉसिबल कार्बन चेन. मग इथं लॉंगेस्ट पॉसिबल कोणती चेन आहे की ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत आणि त्या 3 कार्बनपैकी पहिल्या कार्बनला क्लोरो ग्रुप अटॅच आहे आणि दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि म्हणून पॅरेंट जो चेन निवडली गेली त्याच्यात 3 कार्बन असल्यामुळे त्याला प्रोपेन म्हटलं. 1 नंबरला क्लोरो आणि 2 नंबरला मिथिल सबस्टिट्युएंट आहेत, ते त्याच पद्धतीने लिहिले 1-क्लोरो-2-मिथिल प्रोपेन असं त्याचं नॉमेनक्लेचर झालं. म्हणजे हे नॉमेनक्लेचर आणि तुमच्या अल्केन आणि अल्कीन किंवा अल्काईनचं नॉमेनक्लेचर साधारणपणे एकाच नियमानुसार चालतं. आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये बघूया. आपण म्हटलं होतं की जे ब्रोमो, क्लोरो, फ्लोरो, आयोडो, बेन्झिन असे जे मोनो सबस्टिट्युटेड बेन्झिन आहेत त्यांच्यामध्ये कॉमन नेम आणि IUPAC नेम सारखेच असतात. पहिलं उदाहरण आहे ब्रोमोबेन्झिन. त्याचं कॉमन नेम पण ब्रोमोबेन्झिन आहे आणि IUPAC नेम पण ब्रोमोबेन्झिनच आहे. ज्यावेळेस आपण पॉलीहॅलोजनेटेड कडे जातो म्हणजे एकापेक्षा जास्त हॅलोजन ॲटम असतील त्यावेळेस तुम्ही बघताय की एका बेन्झिन रिंगला जर 1 आणि 3 क्रमांकावर ब्रोमिन जोडला गेलेला असेल तर त्याचं कॉमन नेम झालं मेटा डायब्रोमोबेन्झिन. मेटा म्हणजे काय? ती पोझिशन मेटा आहे. पहिल्या सबस्टिट्युएंटच्या दृष्टीनं 3 क्रमांकाचा कार्बन हा मेटा पोझिशन मानली जाते. मेटा डायब्रोमो म्हणजे 2 ब्रोमिन आहे आणि कशाला जोडलेत? बेन्झिनला जोडलेत. त्यालाच IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आपण काय म्हटलं? पहिला ब्रोमिन ज्या कार्बनला जोडला त्याला जर 1 नंबर दिला तर दुसरा ब्रोमिन हा 3 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे, म्हणून त्याला आपण 1,3-डायब्रोमोबेन्झिन असं नाव देतो. तिसरं उदाहरण आहे ट्रायब्रोमोबेन्झिन. ट्राय म्हणजे काय? 3 आणि सिमेट्रिकल असा शब्द वापरलाय. सिम ट्रायब्रोमोबेन्झिन म्हणजे हा सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे आणि ट्राय म्हणजे 3 ब्रोमिन आहेत आणि हा बेन्झिनला जोडलेला आहे. ज्यावेळेस IUPAC सिस्टम मध्ये जातो त्यावेळेस त्या कार्बनना नंबर देतो आणि ते नंबर 135 असे असतात, त्यामुळे त्याला 135 ट्रायब्रोमोबेन्झिन असं आपण म्हणतो. हा सिमेट्रिकल का आहे? कारण याला अल्टरनेट कार्बनला ब्रोमिन जोडलेला आहे. कदाचित जर 1, 2, 3 असं असतं तर त्याला सिमेट्रिकल म्हटलं गेलं नसतं. यानंतर पुढचं उदाहरण थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिलं त्यांनी की सबस्टिट्युटेड कार्बन चेन आहे आणि त्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, परंतु त्या 5 कार्बन मधली सगळ्यात लॉंगेस्ट कार्बन चेन जर आपण ठरवली तर ती 3 कार्बनची असेल, म्हणून त्याचं पॅरेंट नेम काय झालं? प्रोपेन. त्याच्या पहिल्या पोझिशनला क्लोरीन जोडलेला आहे आणि दुसऱ्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडलेले आहेत, म्हणून त्याला म्हणता येतं 1-क्लोरो-2,2
डायमिथिल प्रोपेन. तुम्हाला केमिकल नेम दिल्यानंतर लगेच त्याच्यापासून स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, किंवा तुमच्या समोर जर स्ट्रक्चर लिहून दाखवलं तर तुम्हाला केमिकल नेम लिहिता आलं पाहिजे. इयत्ता 11वी मध्ये तुम्ही हे सगळं शिकलेले आहात. दुसरं उदाहरण सोपं आहे. 2-ब्रोमोप्रोपेन. प्रोपेन चेन आहे आणि त्याच्या 2 पोझिशनला ब्रोमीन जोडलेला आहे, म्हणून तो झाला 2-ब्रोमोप्रोपेन. आता हे जे डायहॅलोजन कंपाऊंड असतात, या डायहॅलोजन कंपाऊंड मध्ये थोडीशी नावं देण्याची एक वेगळी पद्धत आहे. जर समजा डायहॅलोजन म्हणजे काय, की ज्या हॅलोजन कंपाऊंड मध्ये 2 हॅलोजन आहेत, ॲटम आहेत, 2 हॅलोजन ॲटम आहेत. आपण मगाशी बघितलं की एका कंपाऊंड मध्ये जर एकच हॅलोजन असेल तर त्याला मोनो हॅलोजन असं म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये 2 हॅलोजन असतील तर त्याला डायहॅलो अल्केन असं म्हणतो. मग ते दोन्ही हॅलोजन ॲटम जर एकाच कार्बनवर जोडलेले असतील तर त्याला आपण जेमिनल डायहॅलाइड असं म्हणतो. आणि जर ते 2 वेगवेगळ्या कार्बनला जोडले गेलेले असतील किंवा शेजारच्या कार्बनला जोडले गेलेले असतील तर त्याला व्हिसिनल हॅलाइड किंवा व्हिस डायहॅलाइड असं म्हणतो. व्हिसिनल म्हणजे काय, व्हिसिनिटी हा इंग्रजी शब्द आहे. व्हिसिनिटी म्हणजे शेजार. आपल्या घराच्या शेजारच्याला आपण व्हिसिनिटी असं म्हणतो. म्हणून जर समजा 2 हॅलोजन ॲटम शेजारच्या कार्बनला जोडले गेलेले असतील तर त्यांना व्हिसिनल हॅलाइड किंवा व्हिसिनल डायहॅलाइड असं आपण म्हणतो. त्यालाच पुढे जाऊन जेमिनल हॅलाइड म्हणजे एकाच कार्बनला जर 2 हॅलोजन जोडलेले असतील तर त्यांना अल्कलिडिन हॅलाइड्स असं म्हटलं जातं. आणि जर शेजारच्या कार्बनला जर हॅलोजन जोडलेले असतील तर त्याला अल्किलिन डायहॅलाइड असं म्हटलं जातं. हे तुम्हाला ध्यानात ठेवायला लागेल की जेमिनल हॅलाइड म्हणजेच अल्कलिडिन हॅलाइड आणि व्हिसिनल हॅलाइड म्हणजेच अल्किलिन डायहॅलाइड. IUPAC सिस्टम मध्ये मात्र या सगळ्यांना डायहॅलो अल्केन्स असंच म्हटलं जातं. त्याची काही उदाहरणं आपण बघूयात. उदाहरणार्थ पहिल्या उदाहरणात तुम्हाला इथिलिडिन क्लोराईड हा जेमिनल डायहॅलाइड दाखवलाय. म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CHCl2. याच्यामध्ये Cl2 हे जे 2 क्लोरो ॲटम आहेत हे एकाच कार्बनला जोडले गेलेले आहेत, म्हणून याला म्हणायचं जेमिनल हॅलाइड किंवा जेम डायहॅलाइड. त्याचं कॉमन नेम आहे इथिलिडिन क्लोराईड. इथिलिडिन का, कारण हा इथिन पासून तयार झालाय. याच्यामध्ये 2 कार्बन आहेत म्हणून हा इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे किंवा इथिनचा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि IUPAC नेम त्याचं काय आहे, 1,1-डायक्लोरोइथेन. म्हणजेच हा इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. याच्यामध्ये 2 क्लोरीन ॲटम आहेत आणि ते 1,1 म्हणजे एकाच नंबरच्या कार्बनला जोडले गेलेले आहेत. हे त्याच्या नावावरनं सिद्ध होतं. दुसरं उदाहरण आहे इथिलिन डायक्लोराईड. म्हणजेच हा व्हिसिनल डायहॅलाइड आहे. व्हिसिनल म्हणजे काय, व्हिसिनिटी कार्बन, शेजारच्या कार्बनला एक ॲटम जोडला गेलेला आहे, म्हणून त्याचं नाव IUPAC सिस्टम मध्ये 1,2-डायक्लोरोइथेन असं दिलेलं आहे. इथेन का, कारण याच्यात 2 कार्बन आहेत. डायक्लोरो का, कारण याच्यात 2 क्लोरीन ॲटम आहेत. आणि ते कुठं जोडले गेलेले आहेत, 1 पोझिशन आणि 2 पोझिशन. म्हणजे 1 नंबरच्या कार्बनला आणि 2 नंबरच्या कार्बनला 2 क्लोरीन ॲटम जोडले गेलेले आहेत. अशीच काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेली आहेत. सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. सेकंडरी का म्हटलंय, कारण हा क्लोरीन त्या ठिकाणी सेकंडरी कार्बन ॲटमला जोडला गेलेला आहे. CH3 CH2 CHCl CH3. ज्या कार्बनला तो क्लोरीन जोडलाय तो 2 नंबरचा कार्बन आहे, तो सेकंडरी कार्बन आहे, म्हणून कॉमन नेम झालं सेकंडरी ब्युटिल क्लोराईड आणि IUPAC नेम झालं 2-क्लोरोब्युटेन. दुसरा एक्झाम्पल आहे CH3 थ्राइस CCH2Br. हा 5 कार्बन असणारा हॅलो अल्केन आहे, परंतु हा जो CH3 थ्राइस CCH2 ग्रुप आहे याला कॉमन नेम मध्ये पेंटिल ग्रुप असं म्हणतात, निओपेंटिल. आणि म्हणून याचं नाव झालं निओपेंटिल ब्रोमाइड. आणि IUPAC सिस्टम मध्ये जर सगळ्यात मोठी चेन बघितली तर ती 3 कार्बनची चेन ठरते, म्हणून हा प्रोपेन डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्या 2 नंबरच्या कार्बनला
2 मिथिल ग्रुप जोडलेले आहेत आणि 1 नंबरच्या कार्बनला ब्रोमो कंपाऊंड जोडलेला आहे. म्हणून 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन हे त्याचं IUPAC नेम आहे. तिसरं एक्झाम्पल आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणजे टर्शरी ब्युटिल ग्रुपला ब्रोमिन ॲटम जोडलेला आहे म्हणून कॉमन नेम झालं टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि IUPAC कल्चरमध्ये 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन म्हणजे 3 कार्बनची चेन, त्याच्यामधल्या 2 नंबरच्या कार्बनला एका बाजूला ब्रोमिन जोडलाय आणि दुसऱ्या 2 बाजूला 2 मिथिल ग्रुप जोडलेले आहेत. तिसरं एक्झाम्पल आहे व्हिनिल क्लोराईड. मगाशी आपण टाईप ऑफ हॅलो अल्केन्स बघत असताना sp2 हायब्रिडाइज C डबल बॉन्ड C ला जर समजा डायरेक्ट हॅलोजन ॲटम जोडलेला असेल तर त्याला व्हिनिल हॅलाइड असं म्हणतो, असं शिकलो होतो. त्याचंच हे उदाहरण आहे व्हिनिल क्लोराईड. म्हणजे CH2CHCl. त्याचं IUPAC नाम आहे क्लोरोइथिन, कारण हा इथिन डेरिव्हेटिव्ह आहे. CH2CH2 पासून तो तयार झालेला आहे. अलिल ब्रोमाइड. अलिलिक पोझिशन म्हणजे कोणती की असा कार्बन ॲटम जो स्वतः एका CH2 या ग्रुपला जोडलेला आहे. म्हणून CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2Br या कंपाऊंडचं कॉमन नेम अलिल ब्रोमाइड आहे आणि IUPAC नाम 3 ब्रोमोप्रोपिन असं आहे. ब्रोमोप्रोपिन कारण याच्यात ब्रोमो आहे आणि प्रोपिन का तर हा प्रोपिन डेरिव्हेटिव्ह आहे. पहिली पोझिशन ही नेहमी डबल बॉन्डला जाते, दुसऱ्या पोझिशनला CH2Br जोडलेला आहे, त्याचा नंबर 3रा येतो म्हणून 3 ब्रोमोप्रोपिन असं त्याचं नाव झालं. पुढचं एक्झाम्पल आहे ॲरोमॅटिक डेरिव्हेटिव्ह बद्दल. एका बेन्झिन रिंगला 1 क्लोरीन जोडलेला आहे आणि एका बाजूला CH3 जोडलेला आहे. याचं IUPAC नेम झालं 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन. परंतु ज्यावेळेस मिथिल बेन्झिन असा शब्द आपण वापरतो त्या केमिकलला टोल्विन असं म्हटलं जातं. त्याचं कॉमन नेम टोल्विन आहे. आणि मग CH3 अटॅच टू युअर अरिल ग्रुप इज अ टोल्विन आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला क्लोरीन जोडलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं ऑर्थोक्लोरोटोल्विन. आणि IUPAC सिस्टम मध्ये पहिला नंबर हा क्लोरीनला असतो आणि दुसरा नंबर हा मिथिलला असतो म्हणून 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन असं म्हणायचं. 2 क्लोरोटोल्विन असं का म्हटलं याला, कारण ज्यावेळेस आपण टोल्विन म्हणतो त्यावेळेस CH3 पहिल्या नंबरला येतो. हे लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण बेन्झिन म्हणतो त्यावेळेस पहिला नंबर क्लोरीनला जाईल, दुसरा नंबर मिथिलला जाईल. परंतु ज्यावेळेस आपण टोल्विन म्हणू त्यावेळेस CH3 ला पहिला नंबर आणि त्याच्या शेजारच्या Cl ला दुसरा नंबर. 2 क्लोरोटोल्विन आणि 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन हे एकच कंपाऊंड आहेत, फक्त नोमेनक्लेचर करण्याची पद्धत वेगळी आहे. कारण पहिल्या याच्यामध्ये बेन्झिन हा पॅरेंट मॉलिक्यूल मानला गेला आणि दुसऱ्या याच्यामध्ये टोल्विन हा मानला गेला. पुढचं सिंपल एक्झाम्पल आहे बेन्झिल क्लोराईड. त्याचा IUPAC नेम आहे क्लोरोफिनिल मिथेन. मिथेन का, कारण हा CH4 पासून तयार झालेला आहे. तुम्ही जर बारकाईनं लक्ष दिलं तर CH2Cl आणि त्याला एक बेन्झिन रिंग जोडलेली आहे. म्हणजे कार्बनच्या 4 व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी ज्या की मिथेनमध्ये असतात त्याच्या 2 हायड्रोजन तसेच आहेत आणि त्या मिथेनच्या एका हायड्रोजन ऐवजी क्लोरो कंपाऊंड आहे, क्लोरीन ॲटम आहे आणि दुसऱ्या हायड्रोजनच्या ऐवजी बेन्झिन रिंग अटॅच झालेली आहे. म्हणून याला आपण जर मिथेन हा पॅरेंट मॉलिक्यूल मानला तर क्लोरोफिनिल मिथेन असं त्याचं IUPAC नेम होईल. पुढचं एक्झाम्पल आहे मिथिलिन क्लोराईड. मिथिलिन का, कारण याच्यामध्ये एकच कार्बन आहे आणि त्याच्या 4 पैकी 2 हायड्रोजनला क्लोरीननं रिप्लेस केलेला आहे. याचं IUPAC नाव डायक्लोरोमिथेन असं होतं कारण हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. CHCl3 म्हणजे ट्रायक्लोरोमिथेन, याला बोली भाषेमध्ये कॉमन नेम मध्ये क्लोरोफॉर्म असं म्हणतात. CHBr3 ब्रोमोफॉर्म म्हणजे ट्रायब्रोमोमिथेन आणि CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड, याला टेट्राक्लोरोमिथेन असं म्हणतात. फ्लोरीनचं एक उदाहरण दिलं N प्रोपिल फ्लोराईड, म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे, N प्रोपिल ग्रुप आहे आणि त्याला फ्लोरीननं सबस्टिट्यूट केलेला आहे. IUPAC नेम त्याचं
1-फ्लोरोप्रोपेन असं होईल. तर हे झालं नोमेनक्लेचर बद्दल. आता यातली पुढची स्टेप आहे की कार्बन आणि हॅलोजन या बॉन्डमध्ये कोणती केमिस्ट्री आहे, म्हणजे कार्बन आणि हॅलोजन ॲटमची स्टॅबिलिटी काय आहे, त्याची तयार होण्याची पद्धत कशी असेल आणि तो तयार झाल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करणार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला CX बॉन्ड म्हणजे कार्बन आणि हॅलोजन, मग त्या हॅलोजनच्या ठिकाणी क्लोरीन असेल, फ्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, त्याची केमिस्ट्री समजून घेतली पाहिजे. आता आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हा शब्द माहिती आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंटची स्वतःची इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेण्याची अशी एक ताकद असते आणि ती ताकद म्हणजे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, जितका जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह तितकी त्याची स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची क्षमता जास्त. आपल्याला हे माहिती आहे की CX बॉन्ड म्हणजे कुठलाही सिंगल बॉन्ड जो असतो त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. तर या 2 इलेक्ट्रॉनपैकी स्वतःकडे कोण जास्त ओढून घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि ज्याच्याकडून दुसरीकडे जातात त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर या CX बॉन्डमध्ये X म्हणजे हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळं हा बॉन्ड पोलर असा झालेला आहे. पोलर म्हणजे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होतात, 2 ध्रुव तयार होतात. पोलराइज्ड म्हणजे पोल म्हणजे ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव जसं म्हणतो, किंवा नॉर्थ पोल, साऊथ पोल, असं चार्जेसचं ध्रुवीकरण होतं. ज्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला डेल्टा पॉझिटिव्ह असं लिहिलं जातं आणि हॅलोजनवर निगेटिव्ह चार्ज येतो म्हणून त्याला पार्शियल डेल्टा निगेटिव्ह असं लिहिलं जातं. आपण पिरियडिक टेबल बघत असताना एक पाहिलं की साईज ऑफ द हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या क्रमानं त्याची ॲटमची साईज वाढत जाते आणि म्हणून कार्बन आणि तो हॅलोजन यांची जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन होतं तेव्हा त्या बॉन्डची लेंथ सुद्धा वाढत जाते, कारण फ्लोरीन सगळ्यात छोटा ॲटम आहे, त्यांची बॉन्ड लेंथ कमी असते आणि आयोडीन हा सगळ्यात मोठा ॲटम आहे म्हणून कार्बन आयोडीन ह्या बॉन्डची लेंथ सगळ्यात जास्त असते. आपण यांची बॉन्ड लेंथ आणि त्याची स्ट्रेंथ बघूया. या टेबलमध्ये तुम्हाला बॉन्ड, त्यांची बॉन्ड लेंथ इन PM म्हणजे पिकोमीटर आणि बॉन्ड एन्थाल्पी इन किलो जूल पर मोल, म्हणजे या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी किती एनर्जी लागणार आहे हे किलो जूल पर मोल्स युनिटमध्ये दिलेलं आहे. आणि डायपोल मोमेंट ज्याचं युनिट आहे डीबाय. डायपोल मोमेंट म्हणजे काय की जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे चार्जेस तयार होत असतील तर त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसमध्ये असणारं जे इंटरॅक्शन आहे ते मोजण्याचं युनिट आहे डायपोल मोमेंट आणि ते लिहिण्याचं युनिट आहे डीबाय. तर CH3F असा जर आपण मॉलिक्यूल लिहिला म्हणजे फ्लोरोमिथेन किंवा मिथिल फ्लोराईड, तर आपण असं म्हटलं होतं की फ्लोरीनची साईज सगळ्यात कमी असते म्हणून त्याची बॉन्ड लेंथ आहे 139 पिकोमीटर. क्लोरीन त्याच्यापेक्षा थोडा मोठा असतो म्हणून त्यांची बॉन्ड लेंथ झाली 178 पिकोमीटर. कारण जेव्हा क्लोरीन त्या ठिकाणी कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करेल तेव्हा क्लोरीन स्वतःची अशी जागा व्यापेल, कारण त्याची साईज मोठी आहे म्हणून कार्बनचं सेंटर आणि क्लोरीनचं सेंटर यातलं अंतर हे थोडंसं जास्त असेल. ब्रोमीनची साईज अजून थोडी मोठी आहे म्हणून त्यांची बॉन्ड लेंथ 193 पिकोमीटर इतकी आहे आणि आयोडीन हा सगळ्यात मोठा ॲटम आहे म्हणून 214 ही त्याची बॉन्ड लेंथ आहे. आता ज्यावेळेस बॉन्ड लेंथ कमी असते तो बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते आणि बॉन्ड लेंथ जशी जशी मोठी होत जाते तशी तशी तो बॉन्ड ब्रेक करायला किंवा मेक करायला म्हणजे तयार करायला कमी एनर्जी लागते. फ्लोरीन हा छोटा ॲटम आहे, त्याची बॉन्ड लेंथ कमी आहे म्हणून त्याला त्याची जी बॉन्ड एनर्जी आहे ती 452 किलो जूल पर मोल इतकी आहे. त्या उलट ज्यावेळेस आपण CH3I हा जास्त बॉन्ड लेंथचा मॉलिक्यूल बघतो त्याची बॉन्ड लेंथ ही त्याच्यापेक्षा जवळपास निम्मी म्हणजे 234 किलो जूल इतकी आहे. आता या प्रॉपर्टीवरून आपल्या काय लक्षात यायला पाहिजे की ज्याची बॉन्ड लेंथ जास्त असते त्याचं सबस्टिट्यूशन करायला सोपं जातं आणि ज्याची बॉन्ड लेंथ कमी असते तो मॉलिक्यूल स्ट्रॉंग असतो, त्या ठिकाणी बॉन्ड स्ट्रॉंग असतो म्हणून त्याच्यावर रिॲक्शन करायला जास्त एनर्जी लागते. आणि हे इथं नंबर्सच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो
की CH3F हा बॉन्ड तोडायला आपल्याला 452 इतकी एनर्जी लागेल आणि CH3I हा बॉन्ड तोडायला आपल्याला फक्त 234 इतकी एनर्जी लागेल. हेच तुम्हाला डायपोल मोमेंटच्या आकडे बघितले तरी लक्षात येईल. CH3F या मॉलिक्यूलमध्ये डायपोल मोमेंट हे फक्त 1.8 dBi इतकं आहे आणि CH3I ज्याच्यामध्ये बॉन्ड लेंथ मोठी आहे, बॉन्ड एनर्जी कमी आहे, त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट सुद्धा इतरांपेक्षा कमी आहे. या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी या दोन गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील आणि तुम्ही त्या जर कम्पेअर करू शकत असाल तर कुठला मॉलिक्यूल किती रिएक्टिव्ह आहे हे तुम्हाला लगेच कळून येईल. ह्याच्यासाठी एक वेगळी स्वतंत्र केमिस्ट्री डेव्हलप झालेली आहे, त्याला म्हणतात कम्प्युटेशनल केमिस्ट्री, जो तुमच्या 11वी-12वीचा हिस्सा नाहीये. परंतु कॉम्प्युटेशनल केमिस्ट्रीमध्ये अशा प्रकारे कम्प्युटरमध्ये केमिकल स्ट्रक्चर घेऊन त्याच्या बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जीज मोजून कुठला बॉन्ड सहजासहजी ब्रेक केला जाऊ शकतो, कोणता बॉन्ड नव्यानं रिप्लेस केला जाऊ शकतो, सबस्टिट्यूशन केलं जाऊ शकतं, इलिमिनेशन केलं जाऊ शकतं, या सगळ्यांचा अभ्यास करणारी एक वेगळी केमिस्ट्रीची शाखा असते, तिला म्हणतात कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री. कॉम्प्युटेशन म्हणजे मोजमाप करणे, आपण जे संगणकावर करतो. टू कम्प्यूट म्हणजे मोजणी करणे. तर अशा प्रकारे केमिस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष रिॲक्शन फ्लास्कमध्ये मॉलिक्यूल न घेता किंवा प्रत्यक्ष लॅबोरेटरीमध्ये प्रयोग न करता देखील काही प्रमाणात तुम्हाला कोणता मॉलिक्यूल किती रिॲक्टिव्ह आहे याचा एक अंदाज घेता येतो, त्याला कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री असं म्हणतात. आजच्या पुरता आपण आज चॅप्टर थांबूया. उद्या सकाळी पुन्हा भेटू. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.